सर्व शेतकरी बांधव आणि जनतेला सूचित करण्यात येते की नामदेव लक्ष्मण साळवे हे राहणार तळेगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांची मालकीची आणि ताब्यात असलेली जमीन ही मौजे बोरखेडी गायके गट नंबर 84 मध्ये असून त्यांची त्या ठिकाणी ती जमीन 5 एकर 31 आर आहे. तरी त्या 5 एकर 31 आर मध्ये जाफराबाद पोलीस प्रशासन, स्वतः पोलीस निरीक्षक आणि 7 पोलीस कर्मचारी, एक लेडीज पोलीस कर्मचारी यांनी 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांची कमीत कमी 2 ते 2.5 फूट वाढलेली कपाशी आणि ते कपाशीचे 9 पुढे या जाफराबाद पोलीस प्रशासनाने कुठलाही आदेश नसताना नेस्तनाबूत केली होती. तेव्हापासून म्हणजे आज कालच्या 5 तारखेला 3 महिने होत आहेत आणि हे नामदेव लक्ष्मण साळवे सह कुटुंब न्याय मिळावा म्हणून SP ते पोलीस महाउपनिरीक्षक म्हणजेच IG साहेब यांच्यापर्यंत जाऊन आलेले आहेत. आणि हा लढा वंचित बहुजन आघाडी जाफराबाद तालुक्याच्या वतीने आणि जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिडदादा घुमारे यांच्या नेतृत्वात चालू आहे. तरी हे नामदेव साळवे यांना न्याय मिळत नसल्यामुळे जाफराबाद या ठिकाणी परवाच्या तारखेला म्हणजे 4 तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. त्यांची BP आणि शुगर ही एकदम कमी झालेली आहे. तरी या ठिकाणी मला माहिती होताच मी आपल्या जाफराबादच्या तहसीलदार मॅडम भगत मॅडम यांना कॉल केला असता त्यांनी दोन ते तीन वेळेस म्हणजे 2 वेळेस मी कॉल लावला, उचलला नाही. 3ऱ्या वेळेस मी त्यांना कॉल लावला, त्यांनी कट केलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी आहे ज्या अवस्थेमध्ये मी बुद्धविहारात होतो. आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर त्या विहारातून मी लगेच या ठिकाणी तात्काळ नामदेव साळवे यांची तब्येत खालावली असल्यामुळे या ठिकाणी हॉस्पिटलला आलेलं आहे. त्यांना या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे आणि आता सध्या त्यांची तब्येत आणि या ठिकाणी ही सलाईन चालू आहे. तरी त्यांच्या या ठिकाणी उपचार चालू आहे. डॉक्टर साहेब आणि म्हणजे आरोग्य विभाग आणि या ठिकाणी जे त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस लावलेले होते, गवई साहेब आणि आपलं नाव ठाकरे साहेब यांनी ताबडतोब त्यांच्या तब्येत खालावली असल्यामुळे त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये आलेलं आहे. आरोग्य कर्मचारी आणि या ठिकाणी ठाकरे साहेब आणि गवई साहेब हे त्यांची म्हणजे प्राण वाचावे म्हणून या ठिकाणी त्यांचे, मला असं सांगता येईल की त्यांचे या ठिकाणी ठाकरे साहेब आणि गवई साहेब आणि या ठिकाणचे आरोग्य अधिकारी प्रल्हाद जाधव साहेब आणि त्यांचा स्टाफ यांनी त्यांची तात्काळ काळजी घेतल्यामुळे या ठिकाणी त्यांचे उपोषण स्थळापासून प्राण वाचलेले आहे. तरी अद्यापर्यंत नामदेव साळवे हे बोलत नाहीये. म्हणून या ठिकाणी मी या गेंड्याच्या कातडीचे पोलीस प्रशासन आणि या ठिकाणची भ्रष्ट कर्मचारी तहसीलदार मॅडम भगत मॅडम या अतिशय या ठिकाणी आल्यापासून या ठिकाणी जाफराबाद तालुक्यामध्ये अनेक गोंधळ, अवैध धंदे आणि या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव या भगत मॅडम पासून त्रस्त झालेले आहे. हे भगत मॅडम या कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्याचं काम करत नाही. या कोणाच्या दबावाखाली आहे हे मला काही कळत नाही. कारण की या भगत सारिका मॅडम या खासदाराच्या दबावाखाली आहे का आमदाराच्या दबावाखाली आहे किंवा यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी सक्षम नाही हे मला काही कळत नाही. यांना या खुर्चीवर कुठल्या अधिकाऱ्याने बसवलेलं आहे किंवा या पेपरमध्ये काही पैसे देऊन पास झालेला आहे का मला हेच कळत नाही. कारण की मी या ठिकाणी या नामदेव साळवेची अशी अवस्था झाल्यामुळे मला या ठिकाणी तहसीलदार भगत मॅडमचा जास्तच राग आलेला आहे. कारण की या ठिकाणी 3 दिवसापासून म्हणजे स्वतः यांना अल्टिमेटम स्वतः नामदेव साळवेंनी दिलं होतं.
तरीही या भगत मॅडम या ठिकाणी या पेशंटची काळजी न घेता त्यांना हे पेशंट मारावंसं असं वाटतंय. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे. तरी मी हा आपला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आपण या ठिकाणी जास्तीत जास्त या नामदेव साळवे यांना सहकार्य करायचं आहे आणि या सारिका भगत मॅडम यांना कोणत्या प्रकारची पनिशमेंट देता येईल हे सर्वांनी करायचं आहे. कारण की या ठिकाणी यांचं सर्व डॉक्युमेंट मी पाहून या ठिकाणी यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं आहे. यांचे सर्व कागदपत्र ओरिजिनल आहे. या ठिकाणी SP बन्सल साहेब आणि नोपानी साहेब या प्रकरणामध्ये मॅनेज झालेलं आहे. 12 लाखाची लाच घेऊन यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणचे पोलीस निरीक्षक आहे जाधव साहेब यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणाहून उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे. माझंही म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष यांचंही म्हणणं आहे. तरी सर्वांनी या प्रकरणामध्ये सहकार्य करायचं आहे.